नमस्कार मंडळी. एखाद्या कलेत आपण निपुण असणं आणि ती आयुष्यभर एक साधना म्हणून जोपासणं कठीण आहे. आणि हे परदेशात राहून इथल्या चॅलेंजेसना सामोरं जाऊन एका मोठ्या कथ्थक अकॅडमीमध्ये त्याचं रूपांतर होणं हे त्याहून कठीण आहे. अनेक स्टुडंट्स आज ती यशस्वीपणे घडवतील ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या प्रवासात तिच्या एवढंच किंबहुना मी म्हणेन तिच्यापेक्षा खूप जास्त परिश्रम घेऊन तिच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलाय तिचा जोडीदार. मंडळी, आज मी खूप आनंदाने स्वागत करते माझ्या मैत्रिणीचं आणि तिच्या नवऱ्याचं, अश्विनी गोपटे आणि ऋषिकेश गोपटे. नमस्कार अश्विनी, नमस्कार ऋषिकेश. कलायडोस्कोपमध्ये तुमच्या दोघांचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आपल्या एरवी खूप गप्पा होत असल्या तरी सुद्धा अशा मुलाखतीच्या निमित्ताने भेटल्यामुळे अनेक विविध विचारांना चालना मिळालेली आहे, आठवणींना चालना मिळाली आहे. त्यामुळे तुझे खूप आभार की ही सगळी सायकल सुरू केल्याबद्दल. आम्ही गप्पाच मारणार होतो. नाही, गप्पाच मारायच्या आहेत. आम्हाला सांगा तुमच्या दोघांची भेट कशी झाली? महाराष्ट्रातून कुठून आहात तुम्ही? माझा जन्म वाईला झाला. वाई म्हणजे महाबळेश्वरच्या पाठीला, म्हणजे पुण्याहून महाराष्ट्रात येताना वाटेत येतं, छोटंसं गाव आहे. आणि पण मी तिथे वाढलो नाही, मी आफ्रिकेत वाढलो. आम्ही एक 4 का 5 वर्ष असताना माझे आई वडील आफ्रिकेत मूव्ह झाले. आधी झांबियात 2-3 वर्ष, मग बोट्सवानात. आणि माझं सगळं शिक्षण आणि लहानपण तिथे गेलं. आणि त्याच्यानंतर मी US मध्ये आलो. 18 वर्षी कॉलेज मिळालं. सो तेव्हापासून मी इथेच आहे. तर मी कुठला आहे हे सांगणं फार आवड आहे. आणि माझं उत्तर अति सोपं आहे, मी पुण्याची आहे. ओके, त्यात काही शक नाही. काही शक नाही. आमची भेट तशी जे म्हणतात ना की जोडिया बनके आती आहे. आमच्या फॅमिली सर्कलच्या ओळखीतनं बोट्सवानात आम्ही राहत असताना एक जोशी म्हणून होते. ते एक एअरफोर्समध्ये विंग कमांडर होते. आणि ती फॅमिली आणि आमची फॅमिली खूप जवळचे मित्र होते. आणि त्यांनी मला म्हणजे लहानपणापासून बघितलं. आणि ते मिसेस जोशी अश्विनीच्याकडचे लांबचे रिश्तेदार आहेत. दे आर लाईक सेकंड थर्ड कझन्स विथ अश्विनी. मग त्यांनी सुचवलं होतं आमचं स्थळ. आणि त्यांनी ओळख करून दिली होती. आणि त्याच्यापुढे मग आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही बोललो बरेच. टुक आवर ओन टाइम. 4-5 महिने बोललो. पण हा आफ्रिकेत वाढलाय असं म्हणायला हरकत नाही. पण याचा खूप छान आहे मराठी बाजूनी. आता अश्विनीमुळे आहेच, पण इतक्या वेगवेगळ्या देशांमध्ये राहून कसं काय टिकवलं हे? अश्विनीमुळे जरा पुणेकरपणा जरा मुरलाय थोडासा. पण मराठी मी आधी पण बोलायचो. बेसिकली घरात मी मराठीच बोलायचो. मुख्य आईचं जवळ, आई मराठी जास्त बोलायची. पण मराठीची आवड कशी निर्माण झाली की त्याचं एक कारण आहे पु ल देशपांडे. क्या बात आहे. तर तिथे आफ्रिकेत असं काय TV नव्हता, असे हे जे मराठी साहित्य ते ॲक्सेसिबल नव्हतं. पण काय मोजक्या गोष्टी, पुस्तकं किंवा रेकॉर्डिंग्स आईबा असे घेत होते. आणि तेच ते आम्ही सारखे ऐकायचो. सारखं ते चालू होतं बॅकग्राऊंडमध्ये. रविवारची सकाळ, गोष्टी असं रेडिओ चालू असायच्या. आणि त्यात एक म्हैस म्हणून एक गोष्ट आहे त्यात एकच एक इंग्लिशचं वाक्य की यू सी वी हॅव बीन हेल्ड अप हिअर फॉर 5-6 hours. आणि ते एकदम माझ्या कानात बसलं. हे काय ते गंमतशीर आहे याच्यात. आणि मग मी जर नीट ऐकायला लागलो. आणि मग ते ऐकून जरा कळायला लागलं. आणि मग त्यातले विनोद कळायला लागले. आणि त्यात मजा कळायला लागली. आणि मी म्हणेन पुलशांमुळे मला मराठीची आवड निर्माण झाली. सो ऋषिकेश, 90s मध्ये ग्रोईंग अप इन आफ्रिका, कुठल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तू राहिलायस आणि एकंदर कसं होतं वातावरण तेव्हा? आफ्रिकेत आम्ही 3 वर्ष झांबियात, 1979 to 1982. आणि 1982 नंतर बोट्सवानात होतो. सो झांबिया आणि बोट्सवानात जरा फरक आहे. झांबिया मच स्मॉलर टाउन. आणि झांबियात मला एक मुख्य आठवण म्हणजे तिथे खूपच ग्रोसरी स्टोअर्स किंवा बेसिक गोष्टींची खडा होती. बोट्सवानात जरा वेगळं होतं. बोट्सवाना जरा पॉलिटिकली जास्त स्टेबल, इकॉनॉमिकली पण जरा जास्त स्टेबल होतं. आम्ही जेव्हा अर्ली 90s मध्ये आलो तेव्हा खूपच छान वातावरण होतं, खूप सेफ होतं. आम्ही जर मॉलमध्ये गेलो तर गाडी पण लॉक करायचो नाही, दार उघडं ठेवायचो. काही चिंता नव्हती. असे खूप काही गोष्टी करायला मिळाल्या जे सामान्य लोकांना नाही करता आले. म्हणजे आम्ही तिथे खूप वाईल्ड लाईफ सफारीज बघितले, तिथले नेचर बघितलं, हॉर्स रायडिंग शिकलो. जे स्पोर्ट दिसेल ते खेळ. काही गोष्टी नव्हत्या अवेलेबल. म्हणजे आपला
इंडियन कल्चर नव्हतं अवेलेबल, काही म्हणजे ते गाण्याचे क्लासेस, डान्स क्लासेस असं काही नव्हतं तिथे. पण जे होतं त्याचा आम्ही पुरता फायदा घेतला. पण हे तू ॲज अ टीनेजर आलास अमेरिकेत शिकायला? Yeah, I was 18. I just turned 18. And I knew nobody. मी जेव्हा अटलांटामध्ये लँड झालो तेव्हा मला एअरपोर्टून कोण घ्यायला येणार ते असं माहीत नव्हतं. अरे बापरे. एक कोणातरी मला ईमेलवरती कॉन्टॅक्ट झाला होता, त्यांनी मला सांगितलं होतं हो मी येईन घ्यायला. तो ॲक्च्युली आला घ्यायला, पण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की मी एअरपोर्टहून कॅम्पसवर कसं पोहोचणार आहे. तर तो आला, त्याचं नाव अमित, मला अजून आठवतं. त्यांनी मला पिकअप केलं. ती एक पहिली रात्र मी त्याच्या सोफ्यावर झोपलो होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला कॅम्पसवर टाकलं. अँड देन आय वॉज ऑन माय ओन. अश्विनी, हा तर आफ्रिकेत वाढला, अमेरिकेत आला, पण तू पुण्याचीच आहेस बरोबर? जन्म, बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. देवाच्या कृपेने. क्या बात. मला सांग, कथ्थक हे कसं सुरू झालं, कधी सुरू झालं, आणि घरी तुझ्या असं हे कलेचं वातावरण होतं का? कथ्थक हे सुरू झालं म्हणण्यापेक्षा त्याला एक चालना मिळाली असं म्हणता येईल, कारण ते कुठेतरी आतमध्ये असतंच स्वतःच्या. तर मी जेव्हा लहानपणापासून मला नृत्याची आवड होती, अगदी मॉन्टेसरी, सिनियर KG वगैरे असे आपण जे जातो शाळेत पहिली दुसरीत, तेव्हा सुद्धा शाळेत आमच्या लहानपणी असं असायचं की ज्या मुली किंवा मुलं शाळेत भाजीपोळीचा डबा आणतील आणि संपवतील त्यांना डान्समध्ये घेतलं जायचं. मग त्यासाठी मी काहीही करायला तयार नसायचे. मग कुठलीही भाजी असली तरी मी ते घेऊन जायचे आणि ते संपवायचे. आणि मला नाचात त्या भाग घ्यायचा असायचा. तेव्हापासून नाचात भाग घेणे ही एक गोल असायचा माझा. तर त्याच्यानंतर माझ्या आईबाबांनी मला सांगतात की किंवा सगळे नातेवाईक पण सांगतात की सरळ ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सरळ लोक चालत जातात तशी कधी चालत गेली नाही. एक मध्येच गिरकीच काय घेईल, मग मुरक केलं थोडीशी, मग वरतीच बघेल, मग काहीतरी स्वतः म्हणेल, असं काहीतरी करत मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचायचे. कारण डोक्यात कुठला तरी वेगळा साऊंड ट्रॅक चालू असायचा अखंड. तर पण तेव्हा नृत्यात शिक्षण घेता येईल ही शक्यता कोणाला माहिती नव्हती किंवा त्याच्याबद्दल कोणी असा विचार नव्हता केला. माझ्या घरात कलेचं वातावरण खूपच, म्हणजे सगळेच गायक, सगळेच वादक, सगळ्यांना सगळंच येतंय असे होते. तर असं होणारच होतं की मी गाणं शिकले असते किंवा एखादं वाद्य शिकले असते आणि त्यात काहीच वेगळं काय घडतंय असं कोणालाच वाटलं नसतं. पण माझी नृत्याकडे असलेली आवड, माझी बॉडी लँग्वेज हे सगळं बघता माझ्या आईबाबांनी असं विचारलं की तुला डान्स शिकायचा आहे का. माझ्या घरातलं वातावरण अतिशय खेळीमेळीचं, कुठल्याही गोष्टीला माझ्या आईवडिलांनी कधीही नका करू असं म्हणलेलं नाही. काय करायचंय करा, म्हणजे आपण हे करायचं का हा प्रश्न सुद्धा मला कधी विचारायची गरज वाटली नाही. हे असं आहे आई, अरे वा मग कधी जायचंय तिकडे, असंच त्याचं पुढचं कॉन्व्हर्सेशन असायचं की मग जायला लागेल का, मग त्याचा किती खर्च होईल, मग किती ट्रिपला जावं लागेल, मग शाळा बुडेल का. शाळा बिळा होत राहते ग, चला करत राहू सगळं. त्यामुळे शाळा, अभ्यास आणि त्याच्या व्यतिरिक्त करायला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी जेवढ्या काय करू शकतो माणूस त्या सगळ्या मी आणि माझ्या भावाने केल्या आणि त्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. त्यामुळे तो हेड ऑन ॲटिट्यूड जो आहे ना तो आईवडिलांकडनं आलेला आहे. आणि भरवसा त्यांनी तो माझ्या आणि माझ्या भावावरती, आम्ही दोघंच आहोत जे आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये कलेच्या क्षेत्रात पूर्णपणे म्हणजे फुल टाईम प्रोफेशनल्स आहोत. तो वाजवतो ना? तो माझा भाऊ, माझा सिंथेसायझर वाजवतो, म्हणजे कुठलंही वाद्य वाजवू शकतो तो. त्याच्यासमोर आणून वाद्य ठेवलं, म्युझिशियन आहे. सो अश्विनी, कथ्थक पहिले कुठून सुरू केलंस, कोणाकडे सुरू केलंस? पुण्यात एक नृत्य संस्था आहे, नृत्य भारती. गुरु रोहिणी भाटेंकडे माझी नृत्याचं शिक्षण सुरू झालं. चांगला गुरु, चांगली संस्था लाभायला खूप पुण्य लागतं. तसं माझ्या पाठीशी होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर नृत्य भारती ही 1947 साली सुरू झालेली संस्था आहे. जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी नृत्याचे क्लासेस ही कॉन्सेप्ट म्हणजे दुर्मिळच होती, तेव्हा रोहिणीताई, म्हणजे आम्ही त्यांना सगळेजण बेबीताई म्हणायचो, बेबीताईंनी नृत्य भारती ही संस्था सुरू केली आणि तिथे त्यांनी खूप उत्तमोत्तम कलाकार घडवल्या. तर त्यांची एक ज्येष्ठ शिष्या गुरु अमला शेखर यांच्याकडे मी नृत्य शिकायला सुरुवात केली. त्या संस्थेने मला इतके उत्तम नृत्याचे संस्कार दिले आणि कुठलीही कला शिकताना
त्याच्यामध्ये तुम्ही नृत्याशिवाय किंवा गाण्याशिवाय इतर अनेक गोष्टी शिकत असता. बोलायचं कसं, वागायचं कसं, उभं कसं राहायचं, उभं कसं नाही राहायचं, कधी बोलायचं कधी नाही बोलायचं, आपण कोणाचं बोलताना ऐकताना आपला चेहरा कसा असला पाहिजे, आपण त्याच्याबद्दल आपलं कसं मत कधी द्यावं, केव्हा द्यावं आणि कसं द्यावं, ह्याचंही उत्तम शिक्षण तुम्ही शिकत असता. तुमचा एकंदर सर्वांगीण विकास होत असतो. आणि तो विकास झाल्याशिवाय ती कला शिकता नाही येत, कारण त्या स्टेप्स नसतात ना त्या, किंवा गाण्याचे काही चाल शिकायला कोणी जात नाही. गाणं शिकताना गायचं कसं ते टेक्निक कला शिकणं असतं. तर त्या कलेसाठी तुमचं डोकं तसं फॉर्मॅटिंग तसं झालेलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही ते शिकू नाही शकत. तर ते इतकं उत्तम माझ्या संस्कार झाले, बौद्धिक पण आणि सगळ्याच दृष्टीने चांगली घडण झाली तिथे. खूपच. क्या बात. अश्विनी, हे कथ्थक शिक्षण सुरू होतं पुण्यात, पण घाशीराम कोतवाल हे कसं काय झालं? घाशीराम कोतवाल मध्ये तू काम केलंस, तर ही संधी कशी मिळाली? तेच नृत्यामुळेच मिळाली ही संधी. झोपले होते शनिवारी, काहीतरी उशिरा उठणार होते आणि ते सकाळी लोक विचारायला घरी आले होते. मग म्हणजे नाईट ड्रेसमध्ये व्यवस्थित होते मी, असं नाही की फार काही छान नटून बिटून बसले होते. तर आई मला आत बोलवायला आली की जरा व्यवस्थित कपडे बदलून बाहेर ये आणि ते जे काय विचारणार त्याला हो म्हणायचंय. का ते मी तुला नंतर सांगेन. तर एकदाच माझ्या आईने मला असं काहीतरी सांगितल्याचं मला आठवतंय की स्वतःचं डोकं घालायचं नाहीये ह्याच्यात, हो म्हणायचंय, पुढचं जे काय आहे ते सगळं मी घडवून आणीन. तर तेव्हा मग मी ती भूमिका स्वीकारली होती. आणि आपण काय करतोय हे कळणं एवढं माझं वय नव्हतं, मला फक्त त्याच्यातली गंमत वाटत होती. पण हळूहळू जशी मी मोठी झाले तसे मला त्यातली अनुभव जो मिळत गेले त्याच्यातनं मी शिकत गेले पुढे. तर ते असा सगळा तो प्रवास सुरू झाला आणि मग सगळीकडे अनेक ठिकाणी उत्तम प्रयोग झाले. दिल्ली नॅशनल ड्रामा फेस्टिवलमध्ये केले, खूप वेळाला NCPE मध्ये प्रयोग केले, पृथ्वी थिएटरमध्ये प्रयोग केले. नाटक हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू झालं, त्यानंतर मला माहितीये की मॉडेलिंग पण सुरू केलं. हो. तर हे मॉडेलिंगचा योग कसा काय आला? तसंच गमतीतच आला खरं. की मग मी कॉलेजमध्ये पण आमचे डान्स टीम जी कॉलेजची होती ती पण मी म्हणजे पूर्ण देशात जे डान्स कॉम्पिटिशन व्हायच्या त्या कॉलेजच्या नावाने मी त्या डान्स टीममध्ये जायचे. मग असंच कुठेतरी आम्ही एक खूप मोठी डान्स कॉम्पिटिशन जिंकलो होतो. त्याचं बक्षीस होतं 10,000 रुपये काहीतरी होतं त्या अख्ख्या टीमला वगैरे. आणि मी फ्लू मध्ये तापात असताना सुद्धा तो परफॉर्मन्स केलेला होता आणि आम्ही जिंकलो होतो ती स्पर्धा. आणि मग आम्हाला गोव्याला नेलं होतं सगळ्या मुलींना आणि 10,000 रुपये आम्हाला बक्षीस मिळालं होतं त्याचं. मग त्याच्यातच कुठे ते असं कोणीतरी बघतं आणि मग विचारतं. मग ते आमच्या सगळ्या टीम मधल्या मुलींना विचारलं होतं असं. मग ते एक मॉडेलिंग असाइनमेंट होती. मग कधीतरी एकदा पराग सारीजचं काहीतरी मॉडेलिंग केलं. पण हे सगळं गंमत. हे सगळं होत असताना अचानक भेट झाली आणि लग्न ठरलं, लग्न झालंही. अमेरिकेमध्ये लेक्सिंग्टन सारख्या छोट्याशा गावात खऱ्या अर्थाने संसाराची सुरुवात झाली. तर ही मूव्ह कशी होती? सो लेक्सिंग्टन हे खेडेगाव हे म्हणणं एक्झॅजरेशन नाही आहे अजिबात. इट इज अ व्हेरी स्मॉल टाउन. फ्रॉम ड्रायव्हिंग फ्रॉम वन साइड ऑफ लेक्सिंग्टन टू अदर साइड ऑफ लेक्सिंग्टन 20 minutes मॅक्सिमम. एक चांगली गोष्ट होती की आमच्याच वयाचे असेच 2-3 कपल होते, सिमिलर एज, सिमिलर. ते पण they were trying to figure out just like us, काय स्वयंपाक काय करायचं, इथे काय करता येतो, कोणाच काही येत नव्हतं. सो वी वर ऑल जस्ट बेसिकली लर्निंग टुगेदर अँड वी वर ऑल अबाउट द सेम एज, सो दॅट वी हॅड सम कंपनी दॅट वे. मग अश्विनीला ऑब्व्हियसली डान्सची प्रचंड आवड आहे, तर ती जिथे कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळते ती शी वूड डू सम परफॉर्मन्सेस. म्हणजे एक पहिला म्हणजे क्रायचा एक फंडरेझर होता. there was a क्राय नावाची एक संस्था आहे. they asked her to do a fundraiser, so they asked her to perform. आणि तिने UK मध्ये परफॉर्मन्स केला. सो तिथनं ते सुरू झालं. आणि जशी ती UK म्हणजे युनिव्हर्सिटी केंटकी. सो जशी ती परफॉर्मन्स करायला लागली तसं ते लोकांनी त्याची बघितलं, त्यांनी अप्रिशिएट केलं. आणि मग काही लोक हळूच विचारायला लागले की तुम्ही माझ्या मुलींना शिकवाल का. तर शिकवाल का हा प्रश्न म्हणजे मला माहिती नव्हतं की मला शिकवता येईल का. कारण मी नेहमी परफॉर्मन्स केलं होतं, मी कधी शिकवलं नव्हतं कोणाला. तर शिकवाल का म्हणजे खरंच मोठा प्रश्न. म्हणजे तुम्हाला शिकवाल का पेक्षा मला शिकवता येणार आहे की नाही हा मोठा प्रश्न होता. तर तेव्हा मी पण जसं मी आधी म्हणले की
काहीतरी नवीन ट्राय केल्याशिवाय तुम्हाला ते आवडतंय ना का नाही आवडत का तुम्हाला त्यातली गती आहे की नाही हे कळण्यासाठी ती गोष्ट त्यात घुसायला लागतं ती. मी हो म्हणलं. आमचं लेक्सिंग्टनला एक छान टुमदार घर होतं, तर असं त्याच्या स्वयंपाकघरातच फक्त फरशी होती आणि तर त्याच्यामध्ये मग मी म्हणलं ठीक आहे, इथं आपल्याला कार्पेटवर तर काय डान्स करता येत नाही, इथे आपल्याला शिकता येईल. 2-3 स्टुडंट्स यायला लागले आणि मग आम्ही त्या स्वयंपाकघरात डान्स क्लास सुरू केला. आणि मग नंतर माझ्या एका स्टुडंटचे त्यांचं इंडियन स्टोअर होतं तिकडे, एकुलतं एक इंडियन स्टोअर होतं, तर त्यांच्याकडे त्यांच्या स्टोअरच्या मागे थोडी जागा होती आणि मग त्यांनी मला ऑफर केलं होतं की अश्विनी तू तिथे शिकू शकतेस मागच्या भागात. तर मग मी तिथे क्लास शिकवायला सुरुवात झाली. असं होता मग फ्री चालू होतं तेव्हा मी फ्री शिकवायचे कारण माझ्याकडे विजा नव्हता ना. मी म्हणलं मी डान्स शिकवायला मी हो म्हणले, फक्त मी पैसे नाही घेणार त्याचे. 2004 मध्ये आमचं ग्रीन कार्ड फायनल झालं. आम्ही एक घर घेतलं, त्या घराला छान बेसमेंट होतं. मग त्या बेसमेंट मध्ये फरशी टाकून आम्ही तिथे ऑफिशियल क्लास सुरू केला. कारण तेव्हा मी नोकरी पण करायचे. मग रविवारी क्लासेस शिकवायचे आणि बुधवारी क्लासेस शिकवायचे. असा एक छोट्या प्रमाणात डान्स क्लास तिकडे सुरू झाला. लेक्सिंग्टनमध्ये 2 असे खूप महत्त्वाच्या घटना झाल्या. एक म्हणजे एक डॉक्टर अब्दुल कलामचा एक प्रोग्राम झाला. त्यांना चीफ गेस्ट बोलवून एक आर्टचं एक्झिबिशन उघडलं होतं आणि त्यांच्याकरता म्हणून एक कार्यक्रम केला होता. तो अश्विनीने डिरेक्ट केला होता. एक मोठा दीड तासाचा प्रोग्राम होता बॅले. दुसरा मग खूप असं इम्पॅक्टफुल गोष्ट होती की मनीषाताईची मनीषाताईंची भेट तुझी लेक्सिंग्टन हॅज गिव्हन मी दिस 2 ब्युटिफुल गिफ्ट्स. एका प्रोग्रामच्या निमित्ताने गुरु मनीषाताई आणि शांभवीताई दोघी टूर करत होत्या US मध्ये आणि मग त्यानिमित्ताने लेक्सिंग्टनमध्ये त्यांचा प्रोग्राम आम्ही ठेवला, आयोजित केला आणि त्याच्यामध्ये माझी त्यांच्याशी भेट झाली. तर मला अशी खूप इच्छा होती की मी त्यांना विचारीन की मला शिकवाल का कथक, मला विल यू ॲक्सेप्ट मी अंडर युअर विंग्स. कारण गुरु हे तसंच असतं, असं काय फक्त डान्स शिकवण्यासाठी नसतं. अंडर द विंग्स म्हणजे शी इज एव्हरीथिंग फॉर मी आफ्टर दॅट, विच इज द केस ना. तर ते मला संकोच वाटत होता की एवढ्या मोठ्या गुरु मी कसं विचारायचं ह्यांना, आपली पातळीच नाही असं काही विचारायची. आणि तुम्ही विचारलं त्यांना आणि त्यांनी अगदी प्रेमाने मला ॲक्सेप्ट केलं आणि द रेस्ट इज हिस्ट्री. आणि त्यांनी खूप प्रेमाने अजूनही मला शिकवतायत, गाईड करतायत. आणि नुसतं जसं मी आधी म्हटलं संस्कार असतात नृत्याचे, तर सगळ्याच बाबतीत काय कसं डिसिजन काय हवं, कुठल्या गोष्टीत काय रिॲक्ट कसं करावं. कारण डान्स तर शिकवणारच होत्या त्या, मला त्यात काही वादच नव्हता आणि अजूनही शिकवतातच आहे. शी इज अ मेंटॉर. पुण्याला गेली की त्यांच्याकडे शिकायचीस नाही कारण पुण्याला आमचा पाहुणचार असतो आम्हाला मुद्दामून बोलवून मासे विसे खायला पुरणपोळी माझ्यासाठी. तेव्हा सेटअप तसं नसतो, कारण असं शिकण्यासाठी तेवढा वेळ फोकसने देणं आवश्यक असतं. पण ताई दरवर्षी इकडे यायच्या आणि मग आमच्याकडे राहायच्या आणि त्यांच्या काही मोजक्या शिष्यांकडे अमेरिकेत राहायच्या आणि त्यांना आम्हाला रिफॉर्मॅटिंग करायच्या, त्या सगळं शिकवायच्या. आणि त्या वेळेसाठी तू अशी थांबून अगदी सगळं अख्ख्या वर्षाचं कॅलेंडर त्याच्या आठवड्यात दिवस फक्त डान्स. आणि त्यांच्याबरोबर सहवास, त्यांच्याबरोबर गप्पा आणि त्यांच्याकडनं प्रेम करून घ्यायचं असं सगळा तो प्रोग्राम असतो. तर ते ताईने इतकं भरभरून दिलं, तर त्यांच्यासारखं इतकं बिझी स्केड्यूल, इतक्या गोष्टी, त्यांना इतक्या शिष्या जगभरातल्या त्यांच्या सहवासासाठी आतुरलेल्या असतात, पुण्यातल्या सुद्धा आतुरलेल्या असतात. आणि काही गोष्टी ज्या त्या शिकवू शकतात त्या त्यात शिकवू शकतात. तर तो वेळ त्या आम्हाला देतात, ह्याच्यातच आमचं काय म्हणायला पाहिजे, वी गॉट एव्हरीथिंग. अश्विनी 10 वर्ष लेक्सिंग्टनमध्ये तुम्ही दोघंही होता, दोघंही मुलंही तिथेच झाली, पहिले कथ्थकचे क्लासेस तिथे सुरू झाले, मनीषाताई तिथे येऊन भेटल्या आणि तुझं त्यांच्याकडे शिक्षणही सुरू झालं. मग हाऊ डिड शार्लेट हॅपन? कारण तिथे सेटल झाला होता बऱ्यापैकी असं अगदी. Yeah, I mean, in some ways the Charlotte move came out of the blue, but in some ways it was also inevitable. Out of the blue in the sense that we had no plans to move. आणि मला अचानकच एक रिक्रुटरचा फोन आला की वुड यू बी इंटरेस्टेड इन मूव्हिंग टू शार्लेट.
तर आणि मी पण अश्विनीला असं घाबरत व्हायचं की अश्विनी ऑल्सो प्री हॅड इन्व्हेस्टेड लॉट टू सेट हरसेल्फ की तिला कसं वाटेल. पण ती लगेच म्हणली हो येस वी आर रेडी टू मीट बिकॉज आम्हाला कळत ना कळत वी वर ग्रोईंग आउट ऑफ लेक्सनर, वी आर आउट ग्रोईंग लेक्सनर. सो इट वॉज लाईक अ व्हेरी प्रिटी फिश बोल. खूप छान होतं तिथे. बट we both had reached a point where we needed to bigger fish bowl. So we got the opportunity because of my work. I got a job offer in Lakshya and we took it. Yeah. मग इथे क्लासेस कसे सुरू केलेस? काही अपॉर्च्युनिटीज अशा आल्या की मला छान परफॉर्मन्सेस करायला मिळाले आणि ते मी त्या घेतल्या आणि परफॉर्म केलं आणि ते परफॉर्मन्सेस बघितल्यानंतर खूप लोकांनी विचारलं की क्लासेस म्हणजे शिकवाल का म्हणून. मग मी विचार केला की आता लगेच सुरू करायला हरकत नाही, कारण माझी इच्छा होतीच. म्हणजे नेहमीच जरी नोकरी केली असती तरी मी कथ्थक शिकवणारच होते. तर मग तशी सुरुवात झाली आणि मग मी म्हटलं ठीक आहे आता लिव्हिंग रूममध्ये सुरू करू, आजचे किती मुली येतील. असं करता करता ते ना फर्निचर घेतलं काही नाही, ती लिव्हिंग रूम नुसती आम्ही डान्ससाठीच वापरायचो. आणि मग असं होता आता असं लक्षात आलं की दिस इज गेटिंग आउट ऑफ कंट्रोल. आणि मग ऋषिकेश 3 मुली 4 मुली मग ते वाढतच गेलं आणि इट grew much faster than we anticipated. I just happened to find one place. I called them, saying माहिती घेतली आणि just as I was about to hang up, the guy says, "But you probably don't want to rent from us." No, that's kind of an odd thing to say. Why would you say that? He's like, no, it's the builder doesn't want to be a landlord. They want to sell it. आपण का नाही घेऊ शकत. So तिथनं सगळं ते चक्र सुरू झाले. So we had to make a business plan. We had to get a loan, we had to convince a bank to loan us money for a business that was like 2 months old in Charlotte to buy a studio in Valentine. And somehow we figured it out and we closed on that in like 2 months later. And yes. That was 2011. That was 2011, yeah. It was a big step. म्हणजे तुम्ही या शहरातही नवीन होता आणि एकदम स्टुडिओ विकत घेणं दॅट वॉज अ बिग स्टेप. शहरात नवीन होतो, माझा जॉब नवीन होता, मुलं लहान होती. मला अश्विनीचं फुल कॉन्फिडन्स. आय न्यू व्हॉट हर कॅलिबर इज आणि मला माहिती की ती करू शकते. सो मला काही काळजी नव्हती. स्टुडिओमध्ये कथ्थक शिकवणं सुरू झालं. अगदी सुरू झालं आणि त्यांनी जी मला एनर्जी दिली. पण तो स्टुडिओ घेतल्यानंतर त्याला सक्सेसफुल करून दाखवायचं आहे. ती जी पॉझिटिव्हिटी असते ना दॅट वॉज द फोर्स बिहाइंड दिस. आणि मग देन द स्काय इज द लिमिट. यू कॅन रिअली ट्राय एनी नंबर ऑफ क्लासेस, यू कॅन ॲक्सेप्ट एनी नंबर ऑफ स्टुडंट्स. बरोबर. अँड द स्काय इज द लिमिट बिकॉज यू हॅव अ डेझिग्नेटेड प्लेस टू टीच. अगदी मी योगायोगाने ती जागा आम्हाला मिळाली, पण त्याचा मी पुरता फायदा घेतला. येस येस. तर अश्विनी आता स्टुडिओमध्ये कथ्थक सुरू झालं तर ह्याचं आता एवढं मोठं स्वरूप झालेलं आम्ही बघतोय. तर हा पूर्ण प्रवास कसा होता? प्रवास खूप सुंदर होता आणि अजूनही छान चालू आहे. आणि तर एक गोष्ट नक्की डोक्यात ठरवली होती, जेव्हा तुम्ही शिकवायचं ठरवता तेव्हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्ही काय ऑफर करणार आहात. बरोबर. लोकांना जे हवं आहे ते ऑफर करणार आहात का तुम्हाला जे शिकवायचं ते ऑफर करणार आहात. तर मला जे शिकवायचं ते, कारण माझ्या मते त्यात काही ऑप्शन नव्हता. शास्त्रीय कला जशी शिकली पाहिजे किंवा जशी शिकवली पाहिजे तशीच झाली पाहिजे. हा ऑप्शन आहे हे मला ह्या देशात येऊन कळलं की तुम्ही थोडंसं कथ्थक करू शकता, जास्ती कथ्थक करू शकता, असं काही नसतं. इझी कथ्थक करू शकता असं काही नसतं. एकच कथ्थक असतं आणि तेच तुम्ही शिकवायचं असतं आणि तेच तुम्ही शिकायचं असतं. तर मी ठरवलं होतं की एकच जरी स्टुडंट आला तरी चालणार आहे, पण मला जसं शिकवायचं आहे तसंच मी शिकवणार. त्याच्यात काहीही मी बदल करणार नाही, त्यात काही गोष्टी सिम्प्लिफाय करणार नाही आणि मुद्दामून उगाचच अवघडही करणार नाही. जसं ह्या एन्व्हायरमेंटमध्ये शिकवता येईल, जितक्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये शिकून त्यांना ते आत्मसात करता येईल अशी शैली निर्माण करणं हा एक गोल होता. पण तो आर्ट फॉर्म डायल्यूट करायची इच्छा नव्हती आणि तो आर्ट फॉर्म डायल्यूट करायची गोष्ट नाहीच आहे. आपण ही गोष्ट हाताळण्याची नाहीच आहे. ही गोष्ट मला स्टुडंट्सना कळत नकळत सांगायची होती. तर ठरवलं होतं की एकच जरी स्टुडंट आला आपल्याकडे या विचारसरणीचा तरी मला चालणार आहे आणि मी त्या एका स्टुडंटला शिकवीन. पण देवाच्या कृपेने असे खूप लोक या विचारसरणीच्या जगात आहेत
की ज्यांना खरंच मनापासून कथक शिकायचं आहे आणि जसं कथक शिकायला हवं, जशी एखादी शास्त्रीय नृत्यशैली शिकायला हवी तशी शिकायची आहे. आता जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा मला माहिती नव्हतं की आपण उत्तम शिकतोय, आपल्याला उत्तम शिकवलं जातंय का, आपल्याला उत्तम येतंय, हे काही माहिती नसतं. पण ती जबाबदारी त्या गुरुची असते की त्या शिष्याला परिपूर्ण सगळा त्याची घडण कशी होईल ह्याची जबाबदारी त्या गुरुची असते. तर जर ती मला देवाच्या पुण्याईने मिळाली होती तर माझी जबाबदारी आहे की ती मी पुढे चालवली पाहिजे, ती माझ्या पुढच्या पिढीला ती दिली पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. तर ती मला पार पाडायची होती, आहे आणि अजून नेहमीच राहील. तर त्या विचारसरणीने सगळा तो अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आलेला होता. आता मुली परीक्षा देतात. भारती विद्यापीठ जी युनिव्हर्सिटी आहे पुण्यातली, त्याच्या परफॉर्मिंग आर्ट्स डिपार्टमेंटचे एक सेंटर डिरेक्टर्स असतात. त्यातली मी एक सेंटर डिरेक्टर आहे नॉर्थ अमेरिकेतली. तर त्या युनिव्हर्सिटीकडनं ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्ससाठी घेतल्या जातात. त्यात कथकसाठी घेतल्या जातात, भरतनाट्यम, सगळी विविध नृत्यशैली, वाद्यशैली आणि गाण्याच्या पण परीक्षा होतात. त्या सगळ्या आपल्या स्टुडिओमध्ये पार पडतात. आता त्याच्यात अंडर दॅट अम्ब्रेला माझे स्टुडंट कथकच्या परीक्षा देतात. तर त्याचा एक अभ्यासक्रम असतो, सिलेबस असतो. तर जो सिलेबस असतो त्या सिलेबसप्रमाणे शिकवताना गुरु आणि शिष्य दोन्ही शिस्तीत शिकले जातात आणि शिकवले जातात. क्या बात आहे. हां, की म्हणजे मग वाहत जात नाही. कारण ही इट्स सच अ वास्ट थिंग टू लर्न ऑर टू टीच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजा सिलेबस फॉलो केला तर तो इतका सुंदर डिझाईन केलेला असतो की तुम्ही तो फॉलो केलात की त्या विविध स्टेजेसमध्ये तुम्ही जसा तो स्टुडंट शिकत जातो, त्याची जशी घडण होत जाते, त्याला तसे चॅलेंजेस मिळत जातात, ते अतिशय उत्तम डिझाईन केलेले असतात. त्यामुळे आपल्या कथक अकॅडमीमध्ये सिलेबस फॉलो करून कथक शिकवलं जातं. त्यांना मुलींना परीक्षेला बसवलं जातं. स्टुडंट्सला पण तसा गोल त्यांना पण कळतं की त्यांचं प्रोग्रेस कसं होतं, हाऊ टू मेजर देमसेल्व्हज. आता किती स्टुडंट्स आहेत तुझ्या अकॅडमी? आता आहेत एनिवेअर फ्रॉम 130 आय वुड से. येस. मग बाई मला तू सांग, इतक्या मुलींना एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या बॅचेस असतील आणि मला वाटतं तू आठवड्यातले सगळे दिवस शिकवते, कशी काय हाताळतेस ग? कारण आवडीचं काम आहे, खूप आवडीचं काम आहे. आणि असं काही एकदम ते 130 स्टुडंट येत नाहीत. ते एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात, तसे 10 होतात, 25 होतात. तुमची मेंटल फिजिकल कॅपॅसिटी तशी तुम्ही वाढवायला पाहिजे. वाढवली जाते ती, दमून चालत नाही. क्लासचे इश्यूज घरी आणून चालत नाही, घरचे इश्यूज क्लासमध्ये नेऊन चालत नाही. ते वॉटर टाईट कंपार्टमेंट्स ठेवायला लागतात आणि आवडीचंच काम आहे, त्याला दुसरं उत्तरच नाही. आणि पहिल्या अनेक वर्ष केल्यामुळे काय करायचं नाही हे सुद्धा कळलेलं आहे. काय करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा काय करायचं नाही, व्हॉट नॉट टू डू, व्हॉट डझंट वर्क, दॅट ऑल्सो हॅव लर्न्ड ओव्हर द इयर्स. आणि ती शक्ती म्हणजे मेंटल एनर्जी आणि फिजिकल एनर्जी या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळायला लागतात. त्यासाठी ऑफ द क्लॉक अनेक गोष्टी करायला लागतात. व्यायाम करायला लागतो, रियाज करायला लागतो, चांगलं चुकलं खायला लागतो. बरं मला सांग, तू भारतात शिकलीस, तेव्हा भारतात शिकतात तेव्हा त्या शिष्यांची मॅच्युरिटी लेवल तुला असं वाटतं का आपल्या इथे शिकणाऱ्या मुलींमध्ये ती आवड किंवा ती मॅच्युरिटी लेवल, ती एक काय म्हणतात त्याला, खूप पॅशन असं आहे का, तुला दिसतं का ते? हो आणि नाही. खरं दोन्ही उत्तर त्याचं असं आहे की माणूस जगाच्या पाठीवर कुठे गेला तरी तो सारखाच असतो. जसं मिक्सर पुण्यात असेल तसं मिक्सर मुंबईत असेल तसं मिक्सर कलकत्त्यात असेल तसंच ते शार्लेटमध्येही असणार आहे. देर इज गोइंग टू बी It's a spectrum. Some kids are there because their parents wanted to be there. Some kids are there because, like Ashwini, they were just born to dance. Some kids are there because they want it on the resume for college or whatever. Everybody has their different reasons, but there are, if you look at the students which stay with Ashwini for at least 2 years or more, then they don't go. Yes. त्यांना माहिती असतं. त्यांना माहिती असतं. एक वर्ष 2 वर्ष जर ते टिकून राहिले then मग त्यांचं. पण खरंच मनापासून ज्यांना आवड असते तीच लोक टिकून राहतात. कारण त्यांना त्या शिकण्यातलं जे स्ट्रक्चर द्यायचं असतं ते काम माझं असतं. पण नुसतं स्ट्रक्चर असून उपयोग नसतो, तर मनातनं ती आवड असणं इम्पॉर्टंट असतं. अनेक मुलींना खूप काय त्या म्हणजे समटाइम्स दे आर बॉर्न विथ 2 लेफ्ट फीट, बट दे आर पॅशनेट टू लर्न द आर्ट फॉर्म. दॅट डझंट मीन दे विल बिकम
like world-renowned performers in the future, but they still commit to that time like many adults come. Like त्यांना आता जसं मी म्हणले की 10वी-12वीचा जो अडचणीचा काळ असतो अगदी जेव्हा अगदी तळ्यात मळ्यात होत असतं की आता बायनरी सोडायचं का करायचं, बरोबर, तर त्या वेळात ज्यांनी सोडलेलं असतं त्यांच्या मनात ते कुठेतरी असतं की शिकायचंय. मग त्या जेव्हा शिकायला येतात तर त्या ज्या पॅशनने शिकतात, ज्या कमिटमेंटने शिकतात ती अफलातून असते, कारण त्यांना स्वतःहून ते आलेले असतात. तर स्वतः टाइम मॅनेज करून नोकरी, मुलं, घरदार, सोशल लाईफ हे सगळं मॅनेज करून त्या येतात. त्यामुळे त्या अतिशय आवडीने शिकतात. Like Ashwini said, the secret sauce is that Ashwini is very clear in her mind what she is offering and what she is not offering. And that ते जे प्रिन्सिपल पक्का असलं की मग बाकी सगळं मॅनेज करता येतं. 2 वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा तुझी रिसायटल बघितली आणि त्याचं एवढं भव्य स्वरूप बघितलं तर मी तर अवाक राहिलेले की एवढे स्टुडंट्स एकत्र एका अतिशय सुंदर म्हणजे सुंदर परफॉर्मन्सेस तर देतात आहेत, पण त्याचा अतिशय सुरेख एक फ्लो होता. तू त्याच्यामध्ये स्वतः परफॉर्म करतेस तर आणि इतके सगळ्या मुलांना हँडल करणं त्या रिसायटल्सच्या वेळेस मला माहिती आहे भरपूर तयारी लागत असणार. 2 महिने तर भरपूर तयारी, त्यांचे नवीन कपडे सगळं. तर त्याचा अनुभव कसा आहे? त्याचा अनुभव म्हणजे त्याची सुरुवात अशी झाली की इट्स अ परफॉर्मिंग आर्ट, डान्स इज अ परफॉर्मिंग आर्ट, आणि मुलींना एक सेफ आणि पूरक वातावरणात त्यांना परफॉर्म करता यावं ही त्याच्या मागची इच्छा आहे. की त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की इथं, कारण परफॉर्मन्सला कुठे गेलं की तुम्हाला 3.5 मिनिटं आहेत, तुम्हाला 4.25 मिनिटं आहेत, एवढ्याच लिमिटमध्ये ते परफॉर्म करायला लागतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही सारखी तुमची क्रिएटिव्हिटी रिस्ट्रिक्टेड ठेवू शकत नाही. कधीतरी नेटवर्किंग म्हणून तुम्ही एखादा परफॉर्मन्स असा केला तर गोष्ट वेगळी. तर त्या मुलींना त्यांचं स्टेज आहे, आपला प्रोग्राम आहे हे वाटण्यासाठी आपण एक रिसायटल ऑर्गनाईज करणं आवश्यक असतं. आणि लोकांना चांगलं दिसलं पाहिजे. त्यांना आपण म्हणतो की जशी परफॉर्मिंग आर्ट शिकली पाहिजे आणि तशीच आपण शिकवतोय, तर ती दिसते कशी, त्याचं फायनल प्रॉडक्ट काय येते, कशा स्टेजेसमध्ये मुली शिकतात. अगदी जेव्हा त्या पहिल्या रिसायटलमध्ये डान्स केलेल्या मुली अजूनही माझ्याकडे परफॉर्मन्स करतात रिसायटलमध्ये, त्याच्यातला आनंद, त्यांची जर्नी, हे सगळं त्यांना अनुभव मिळावा, मला मिळावा, ह्यासाठी रिसायटल्स ऑर्गनाईज करतो आपण म्हणजे. आणि त्याच्यामागे मेहनत खूप असते, इतकी असते की अगदी आजारी पडणे एवढी असते. तर पण आय थिंक इट्स वर्थ इट. आणि पहिल्यापासून आम्ही असा विचार केला होता की ही फंडरेझिंग म्हणूनच करावी ही रिसायटल. त्यातनं जो काही तिकीट विक्रीतनं किंवा कशातनं जो काही आपल्याकडे पैसा जमा होईल तो, आणि अजून वरनं काही घालता आला तर त्याच्यासाठी सगळ्या स्पॉन्सरशिप मिळवल्या जातात. जे काय कष्ट घेतले जातात ते मुलींना स्टेज मिळावं आणि त्याच्यातनं काहीतरी फायदा त्या मुलींनाही असं वाटावं की नुसतं हे ग्लॅमरसाठी नाही आहे. छान कपडे, छान मेकअप, छान लाईट्स, म्युझिक, यू टेक पिक्चर्स, यू टेक सेल्फीज, यू पोस्ट अ रील ऑन इंस्टाग्राम, हे सगळं अगदी खूप जरी मजा, आणि मी सुद्धा हे सगळं करते, पण त्याच्या मागे त्यांना दे शुड अंडरस्टँड द पर्पज बिहाइंड इट, अँड इफ दे आर एबल टू कॉन्ट्रीब्यूट टू दॅट दे मस्ट. म्हणून तो फंडरेझिंग कॉन्सेप्ट त्याच्या मागे आहे. आम्ही दरवर्षी एक संस्था निवडतो आणि त्यांना आम्ही जे काय आमचा फंड्स तयार होतात त्या प्रोग्राममधनं ते आम्ही डोनेट करतो. ऋषिकेश, तू हे सगळं म्हणजे त्यांचे डान्सेस प्रॅक्टिस आणि हे सुरू असतं, पण मला माहिती आहे तू पडद्यामागचा माणूस आहेस, तर तुला काय काय हाताळावं लागतं? आय मीन खूप मोठी टीम असते. जर आमचं पहिलं रिसर्च झालं शाळेमध्ये आणि जे आत्ता जे झालं त्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. स्काय स्कोप. आणि ओव्हर द इयर्स वी हॅव फिगर आउट अ सिस्टम. अश्विनी हॅज बिल्ट हर टीम. वी हॅव द ग्रुप मॉम्स. वी हॅव सगळ्यांचं ठरलेलं काम असतं. खूप प्रेमाने काम करणारे मित्रमंडळ आहे आमचं. या लॉट ऑफ सपोर्ट. सो इट्स ऑल सिस्टमॅटिकली चालू असतं. मला पण तशी आवड आहे म्हणजे बॅकस्टेज राहायची. आय डोंट लाईक टू बी इन द स्पॉटलाईट. पण मी कॉलेज नसताना खूप थिएटरमध्ये काम केलेलं आहे. बॅकस्टेज सगळी कामं केली जे काय असतं ती. सो मला त्याची माहिती पण आहे, एक अनुभव पण आहे. आणि आम्ही दोघांनी कॉलेजमध्ये असताना खूप मोठे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत. रिसायटल जेव्हा लोक बघायला येतात किंवा त्याची जी रिहर्सल बघायला येतात तेव्हा ऋषिकेश त्याचं साऊंड, लाईट सगळं मॅनेज करत असतो. म्हणजे ऑफकोर्स वी हॅव ट्रिमेंडस हेल्प फ्रॉम अवर फ्रेंड सर्कल. देर इज नो डाऊट अबाउट इट. म्हणजे ज्यांचे स्टुडंट्स माझ्याकडे, म्हणजे ज्यांचे मुलं माझ्याकडे शिकतात ते तर असतातच, आणि त्यांचा कशाशी काही संबंध नसणारी लोकही खूप मदतीला येत असतात. अगदी मोकळ्या मनाने आणि अगदी
पूर्ण आम्हाला मदत करतात. देर इज नो डाऊट अबाउट इट. वी आर एक्स्ट्रीमली ग्रेटफुल अँड थँकफुल फॉर इट. पण ह्याच्यामध्ये ऋषिकेशची ती भूमिका सगळ्यांना दिसते की तो बॅकस्टेज सगळं काम करतो, लाईट सांभाळतो, साऊंड सांभाळतो, काय मार्किंग जे काय, आणि अडचणी तर काही प्लॅन करून येतच नाही, सगळं वेगळंच काहीतरी घडत असतं आपण ठरवल्यापेक्षा. तर ते सगळं डोकं शांत ठेवून छान मॅनेज करत असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त इतके वर्ष मी डान्स शिकवती आहे. एका टिपिकल हाऊसहोल्ड सेटअपमध्ये रविवारी सकाळी उठून छान बायकोनी गरम कांदे पोहे करून द्यावेत आणि चहा कप आणून द्यावा, अशी काहीतरी अपेक्षा असावी असं मला वाटतं. म्हणजे अशी कधी आम्ही पूर्ण केलेली नाही आहे, त्यामुळे असू शकते. तर मी कधीच विकेंडला सकाळी घरी नव्हते. तोच मला सगळं छान चहा करून देतो. मी सकाळपासून क्लासेस शिकवायला जाते. संध्याकाळी मी कधीच घरी नसते, की सगळ्यांबरोबर फॅमिली टाईम करून आम्ही एकत्र डिनर केला आहे, जेवलो आहे, पिकअप ड्रॉप ऑफ जे काय असेल ते सगळं तो करतो. म्हणून ती रिसायटल का तो डान्स क्लास होऊ शकतो. जर जेवढं जमतंय तेवढंच कर, किंवा त्याच्यामधल्या रिस्ट्रिक्शन्सच मला आधी सगळ्या दाखवल्या असत्या एखाद्या व्यक्तीने, तर मग मला ते असं वाटलं असतं की अरे एक गिल्टी फिलिंग येतं की अरे आपण हे सगळं आपल्या फॅमिलीला न देता आपण हा वेळ दुसरीकडे देतोय. हे तुझं असं नसून हे त्यांनी त्याचं सुद्धा केलंय. अश्विनी, आता स्टुडंट्स, डान्स अकॅडमी, हे सगळे रिसायटल्स, क्लासेस, पण मला सांग की तुझी स्वतःची आवडती शैली कुठली? तुला स्वतःला काय करायला आवडतं? मला परफॉर्म करायला आवडतं. वा. ती चांगली अपॉर्च्युनिटी मिळणं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी प्रेझेंट करता यावं हीच माझी इच्छा असते, आणि मला ते सगळ्यात जास्त कधीच करायला आवडतं. क्या बात आहे. तिची स्टेजची पर्सनॅलिटी वेगळी आहे. मी बघितलं आहे की त्याचं असं एक ट्रान्सफॉर्मेशन येतो. मला एक खूप आठवतं, एक कुठल्या एका परफॉर्मन्स करता आम्हाला उशीर होता, खूप घाईगडबडीत जस्ट जेमतेम पोचतो स्टेजवरती, आणि तिने घुमून बांधण्याची टू ऑन स्टेज, आणि मध्ये लोक तुला प्रश्न विचारते, खूप असे त्रासात होत नाही, इरिटेटेड होती, आणि तिने घुमून बांधले आणि एकदम असं तुला पर्सनॅलिटी चेंज झाली. and she went and performed, and she was like a different person on the stage, and then that's a performer. She is born to be on stage. क्या बात आहे. खूपच छान एक्सप्लेन केलं त्यांनी आत्ता. मला सांग, आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये आता आपण जे आयुष्य जगतोय, कुठल्याही प्रकारचा आर्ट फॉर्म किती इम्पॉर्टंट आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला एक पॅरलल वर्ल्ड असं समजा मानलं, त्याच्या वाचून तुमचं अडणार काही नाही आहे. पण जर तुम्हाला त्यात जाता आलं, त्या जगाचा अनुभव घेता आला, आणि हवं तेव्हा जाता आलं, आणि हवं तेव्हा परत येता आलं, तर कोणाला नाही आवडणार. तर जर तुम्ही एखादा आर्ट फॉर्म शिकला तर तो तुम्हाला आयुष्यभर इतके विविध उत्तम अनुभव देऊन जातो, इतके उत्तम लोक तुम्हाला भेटतात त्याच्यामुळे. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की मला इतके छान छान मित्रमंडळी, मेंटॉर्स, हे सगळे लोक कशामुळे भेटले? तर मला डान्समुळे भेटले. मला या जे काय थोडंफार ॲक्टिंग केलं त्याच्यामुळे भेटले. मोठी मोठी लोक काय असतात हा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या जगात आपण थोडंसं तरी जायला शिकायला पाहिजे. तर तो गेटवे ओपन होण्यासाठी वेगळ्या जगाचा, वेगळ्या अनुभवाचा, वेगळ्या आयडियाजचा, वेगळ्या पॉसिबिलिटीजचा, तर आर्ट फॉर्म आलाच पाहिजे. आर्ट फॉर्म शिकायला पाहिजे, आणि तुम्ही जो शिकला त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आर्ट आहेत त्या सुद्धा तुम्ही बघायला पाहिजेत, डोळसपणाने त्याचा अनुभव घेतला पाहिजेत, आणि तुमचं आयुष्य संपन्न होतं त्याने. हा एकच म्हणजे देर इज नो वे अराउंड इट. And not everybody is a performer, that's okay, but you should at least learn enough to appreciate art, because it will enrich your life. Enrich your life. Otherwise, I mean, if all kids learn is reading, writing and math, then their lives will be so boring. So give them something more, enrich their life, they'll have a happier and more full life. सुंदर आता तू एक्सप्लेन केलंयस, हे फार सुंदर. तुमच्या दोघांची आज गप्पा मारून इतकं छान वाटतंय अश्विनी, ऋषिकेश. बरं, तू डान्सर तर आहेसच, पण मला माहिती आहे की तू फार सुंदर गायिका पण आहेस. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची सांगता आज एखाद्या छानशा गाण्याने करशील का? नक्कीच. सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, तुम्हारी धूप की छाया में साजन, तुम्हारी धूप की
छाया में साजन बड़ी ठंडी जलन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ. क्या बात आहे अश्विनी, खूप खूप सुंदर, खूप खूप सुंदर. अश्विनी, ऋषिकेश, आज इतका वेळ काढून कलायडोस्कोपमध्ये दोघंही जण आलात, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी मनापासून थँक्स. आणि मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा सगळा हा प्रवास ऐकून बघून स्फूर्ती तर मिळणारच आहे आणि पुढा यशस्वी वाटचालीसाठी आयुष्यासाठी किती महत्त्वाची आहे सिन्सिअरिटी आणि जिद्द हे त्यांना नक्की कळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून थँक्स. आणि आत्ताच तुमचा 25वा वाढदिवस झाला आहे लग्नाचा, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू गौरी, थँक्यू व्हेरी मच.